नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। रामेश्वर सोमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराला वेग, 1,86,00,000चा निधी मंजूर। जिंतूर तालुक्यातील बोरी गावातील ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ओळख असलेल्या श्री रामेश्वर सोमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तब्बल 1,86,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे। या निर्णयामुळे बोरीतील ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून गावात समाधानाचा आणि अभिमानाचा माहोल पाहायला मिळत आहे। सुमारे 700 ते 800 वर्षे जुने रामेश्वर सोमेश्वर देवस्थान बोरीचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते। दगडी शिल्पकला, वास्तुशैली आणि पारंपरिक मंदिर रचनेमुळे हे मंदिर पुरातत्वदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। कालांतराने मंदिराच्या दुरुस्तीची आवश्यकता निर्माण झाली होती, ज्यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता। मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी माजी आमदार विजयराव भांबळे, जिल्हा अध्यक्ष आमदार राजेश वेटेकर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी सातत्याने प्रयत्न केले। याचबरोबर तत्कालीन पर्यटन मंत्री माननीय आदितीताई तटकरे, सध्याचे पर्यटन मंत्री नामदार इंद्रनील नाईक तसेच राज्य पुरातत्व विभागाचे संचालक डॉक्टर तेजस मदन गर्गे यांच्याकडे झालेल्या भेटीत प्रस्तावाला गती मिळाली। शेवटी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी प्रस्तावाला मान्यता देत 1,86,00,000चा निधी मंजूर केला। अजय चौधरी यांच्या कार्यकाळात मंदिराला पर्यटन विभागाचा क दर्जा मिळाल्यामुळे ते राज्याच्या 386 संरक्षित पुरातत्व स्थळांमध्ये समाविष्ट झाले आहे। या दर्जामुळे मंदिराच्या संवर्धनासाठी आवश्यक निधी आणि शासकीय प्रक्रिया सुलभ झाल्या आहेत। नांदेड विभाग पुरातत्व विभागाने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार पुढील कामे करण्यात येणार आहेत। मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार आणि दुरुस्ती, शिल्प आणि दगडी बांधकामाचे संरक्षण आणि संवर्धन, मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि स्वच्छता व्यवस्था, बारव कुंडाचे नूतनीकरण, जलव्यवस्था सुधारणा, भाविकांसाठी सुविधा केंद्र, पायवाट, अभ्यासगत मार्ग सुधारणा, प्रभावी प्रकाश योजना, पावसाच्या पाण्याच्या संचयन आणि व्यवस्थापनाची अंमलबजावणी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक संरचनात्मक मजबूतीकरण ही सर्व कामे पुरातत्व तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तांत्रिक पद्धतीने पार पाडणार असल्याने मंदिराचा ऐतिहासिक वारसा अबाधित राहील, अशी माहिती विभागाने दिली आहे। निधी मंजूर झाल्याची बातमी गावात पोहोचताच भाविकांनी मंदिरात दीप प्रज्वलन करत देवाचे आभार मानले। ग्रामस्थांनी एकमेकांना साखर वाटून आनंद व्यक्त केला। अनेक ज्येष्ठ मंडळींनी आमचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले अशा भावना व्यक्त केल्या। श्री रामेश्वर सोमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार हा बोरीच्या विकासातील मोठा टप्पा आहे। निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले होते। आज ते आश्वासन प्रत्यक्षात उतरल्याने बोरीच्या भाविकांच्या भावना पूर्ण झाल्या, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी महाराष्ट्र दर्पण 24 शी बोलताना सांगितले। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।